आज सिंहगडावर जत्रा भरली, जत्रा. मनोज कुठे गेला? मनोज तो पोचला आमच्यावर. आज मनोज लटके आलाय. बोलता अर्ध्या तासामध्ये किल्ला बघून निघायचंय. भूक लागली. पहिल्यांदा आलंय, दुसऱ्यांदा आलंय. नमस्कार मित्रांनो, अनेक महिन्यांच्या अवकाशानंतर आज प्रवास वाटाची टीम भेट देणार आहे ऐतिहासिक आणि गौरवशाली इतिहास लाभलेल्या सिंहगड किल्ल्याला. सिंहगड, ज्याला पूर्वी कोंढाणा म्हणून ओळखले जायचे, हा किल्ला पुण्यापासून सुमारे 35 किलोमीटर नैऋत्येस सह्याद्री पर्वतरांगेवर 1312 मीटर उंचीवर वसलेला आहे. ह्या किल्ल्याचा इतिहास किमान 2000 वर्षांपेक्षा जुना आहे. प्रारंभी नाग नायकोंच्या स्वामित्वात असताना 1328मध्ये तुघलकांनी, नंतर बहमनी आणि मग अहमदनगर आणि बिजापूर यांनी त्यावर राज्य केले. 1670मध्ये महान पराक्रमी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी ताना या ताऱ्यावरून आक्रमण करून स्वर्गीय पराक्रम दाखविला. 4 फेब्रुवारी 1670 रोजी हा किल्ला धाडसीपणे जिंकताना सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना आलेल्या वीरमरणामुळे उद्विग्न झालेल्या शिवरायांनी म्हटले होते की गड आला पण सिंह गेला, आणि त्यामुळेच कोंढाणा सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. या किल्ल्याच्या रचनेत काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे महान प्रवेशद्वार पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा, त्यानंतर उत्कृष्ट पाणीसाठा संकल्पना, सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी, तसेच छत्रपती राजाराम महाराजांची समाधी, देवींची मंदिरे, झुंजार बुरुज आणि पारंपरिक दारूचे कोठार. ट्रेकर्स, पर्यटक किंवा इतिहासप्रेमी कोणत्याही व्यक्तींसाठी सिंहगड ट्रेक म्हणजे एक अप्रतिम अनुभव आहे. थंडीचा दिवस म्हणजे स्वच्छ आकाशाखाली निसर्गाचे दर्शन, तर पावसाळ्यात हिरवळ आणि थंड हवामान यामुळे ट्रेक आणखीनच खास होतो. तर आम्ही बऱ्याच महिन्यानंतर एका ट्रेकला आलो. सिंहगड खूप जवळचा असून सुद्धा आम्ही कधी आलो नव्हतो, आणि अचानक काल आमचा सकाळी बेत झाला की जायचं, तर चला जाऊया. असं आम्ही फक्त 4 जण आलोय. 2 जण आम्ही पेणवरनं आलोय आणि 2 बदलापूर. भाईने बोला करने का तो करने का. पटापट पुण्या गाडवाला मारला वाटतं. तर अचानक ठरलेले प्लॅन असे सक्सेसफुल होतात. कमी लोक असले की बरं वाटतं, कमी छोटा ग्रुप असलं की बरं वाटतं. किचकिच नाही, अर्धे रील काढणं नाही, काय नाही. दोस्त ओएनजीसीहून आले 15 सुट्टीवर, 2 रविवार ट्रेकच करतोय. आमच्या बरोबर एक वेदांत भगत आलाय. अलिबाग वरनं पेण, पेण वरनं खोपोली, खोपोली वरनं पुणे. एवढा प्रवास फक्त एका ट्रेक साठी. आज प्रवास वाटासाठी प्रवास करून आलोय. हा येत नव्हता, याला जबरदस्ती आणलंय कारण गाडी चालवायला कोण नव्हतं. सध्याच्या युगात प्रत्येक गडकिल्ले काही विशिष्ट प्रकारच्या चविष्ट व्यंजनांसाठी सुद्धा प्रसिद्ध होत आहेत. लोक इथे फक्त पर्यटन आणि खाण्यासाठी येतात. तसंच काहीसं सिंहगडासोबतही झालेलं आहे. ही खरं तर शोकांतिका आहे. गडकिल्ले फक्त पर्यटन स्थळ किंवा जिभेचे चोचले पुरवणाऱ्या चविष्ट व्यंजनांपुरता मर्यादित न राहता ते आपल्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार आहेत याचे भान इथे येणाऱ्या प्रत्येकाने ठेवलेच पाहिजे आणि त्यांचा योग्य तो मान राखलाच पाहिजे.
ती वाली याची चपला बाहेर काढायचं. बघतो कसं वाटतं तुला? खूप छान, खूप छान. धोका आहे त्याच्यामुळे काय दिसत? धुक्यामुळे ना मजा पण येते. मजा पण येते, अजिबात थकवा नाही. हे म्हणजे ताणाची काढायचं ते खाली कॅलेंडर असेल. ठीक आहे. झुंजार बुरुज आहे तिकडे. किल्ला फिरायला मजा येते, पण आज एक समजलं की किल्ला फिरताना मित्रांसोबत तुम्ही येता, पण अशा माणसांसोबत या जे किल्ल्याचे जाणकार असतील, त्यांना इतिहासाची आवड असेल, इतिहास जाणून घ्यायला आवडत असेल, अशा मित्रांसोबत या. लवकरच आणखी एका किल्ल्याचा रोमांचकारी ट्रेकचा व्लॉग घेऊन आपल्या भेटीसाठी परत येऊ. तोवर आपण आमच्या प्रवास वाटा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.